नमस्कार शेतकरी मित्रांनो, 7/12 उतारा हा प्रश्न सर्व शेतकऱ्याचा मेन प्रश्न आहे की 7/12 उतारा कसा पाहायचा. तर मित्रांनो, मोबाईलवर यायचं आहे, क्रोम ब्राउझर उघडायचा आहे, 7/12 असं सर्च करायचं आहे. 7/12 ऑनलाईन असं सर्च केल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला एक वेबसाईट भेटेल. तर मित्रांनो, 7/12 उतारा हा 2 प्रकारचा असतो. एक तर 7/12 उतारा तुम्हाला जर पाहायचा असेल, म्हणजेच तुम्हाला नुसतं व्ह्यू करायचा असेल, त्याची माहिती पाहिजे असेल की काय आहे, फेर झाला की नाही, प्रलंबित आहे का, काय आहे तुमची जी गोष्टी करायच्या त्यासाठीच पाहायचं असेल तर पहिला पर्याय आपण सांगितलेला आहे. तर मोबाईलवर वेबसाईट उघडल्यानंतर 7/12 या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. तर आता माझा बीड जिल्हा आहे, तर मी बीड जिल्हा निवडतो. तालुका निवडायचा आहे, गेवराई तालुका गाव आहे, तर गाव निवडतो मी एक. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तिन्ही प्रक्रिया करून घ्यायची आहे. पहिल्यांदा जिल्हा, तालुका, नंतर गाव. आता मी गाव निवडून घेतो. ते गाव निवडलेलं आहे. सर्वे नंबर निवडायचा आहे. तर सर्वे नंबरवर क्लिक करायचं आहे. तर आता इथं सर्वे नंबर तुम्ही 2 प्रकारे सर्वे नंबर निवडू शकता. आता सर्वे नंबरवर क्लिक केल्यानंतर इथे सर्वे नंबर टाकायचा आहे. उदाहरणार्थ मी टाकतो. त्यानंतर सर्वे नंबर पुन्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. इथे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वे नंबर शोधावरती क्लिक करायचं आहे. शोधा क्लिक केल्यानंतर या निवडा पर्यायावर पुन्हा 46 असं म्हणजे जे तुमचा सर्वे नंबर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथं कोणताही एक अल्टरनेटिव्ह नंबर टाकायचा आहे. मी एक नंबर टाकलेला आहे. त्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची आणि संकेत शब्द जो तुम्हाला एक कॅप्चा दिलेला आहे, हे कॅप्चा तुम्हाला इथे फिल करायचा आहे. हे कॅप्चा तुम्ही आवर्जून जशाचा तसा फिल करा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर योग्य संकेत शब्द माझ्याकडून चुकलं तरी मी हे व्हिडिओ असाच अपलोड करणार, कारण की तुमच्याकडून सुद्धा चुकू शकतो. तर संकेत शब्द तुम्ही सुद्धा चुकून देऊ नका. बघू शकता संकेत शब्द बरोबर आलेला आहे. पहा, पर्यायावरती क्लिक केल्यानंतर हे बघू शकता एक 7/12 इथे ओपन झालेला आहे. आता हे 7/12 आहे. बघू शकता इथे सर्व नावे, गावे, काय तुमचं सर्व गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील. या पर्यायामध्ये तुम्हाला 7/12 उतार्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला 7/12 उतार्यामध्ये काही फेरफार प्रलंबित आहे का, किती बोजा आहे, काय सर्व जे पाहिजे ती माहिती तुम्ही पाहू शकता. तर हा एकदम फ्रीमधला पर्याय आहे. तर आता दुसरा पर्याय आपण बघूया. दुसरा पर्याय म्हणजे जो 7/12 तुम्हाला यूज करता येईल. तर त्यासाठी तुम्हाला 7/12 उतारा, डिजिटल 7/12 उतारा असं सर्च करावं लागणार आहे. डिजिटल 7/12 असं सर्च करायचं. पहिल्यांदाच वेबसाईट ओपन होईल. इथे वेबसाईट ओपन झालेली आहे. इथे तुम्हाला तुम्ही नवीन अकाउंट करायचं असेल तर न्यू युजर करू शकता आणि इथून तुम्ही सगळी माहिती भरून तुमचं अकाउंट तयार करू शकता. फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे, लास्ट नेम, जेंडर, नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर, ते शिक्षण, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ आणि खाली संपूर्ण माहिती भरून तुम्हाला इथे अकाउंट तयार करायचं आहे. आता माझं अकाउंट पहिल्यांदाच आहे म्हणून मी इथे येणार आणि लॉग इन विथ OTPवर क्लिक करून इथे मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. आता मी इथे लॉग इन करून घेतो. OTP आलेला आहे. OTP मी लगेच टाकून घेणार आहे. OTP आलेला आहे. OTP व्हेरीफाय केला. हे बघू शकता अकाउंट ओपन झालं. इथे सुद्धा सेम प्रोसेस आहे. जिल्हा निवडायचा आहे. बीड निवडला मी. तालुका गेवराई, गाव निवडायचं आहे. माझं गाव मी निवडून घेतो. त्यानंतर इथे सर्वे नंबर टाकायचा आहे, तर मी टाकतो. ते पुन्हा सर्वे नंबर निवडायचा आहे. आणि ते तुम्हाला जे जे पाहिजे आहे, पीक पाहणी केलेला फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा पाहिजे, पीक पाहणी ऑनलाईन असल्यापासूनचा डाटा, पीक पाहणी केला शेवटचा डाटा, तुम्ही ते कोणताही पर्याय निवडू शकता. आणि ते तुम्ही डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर 7/12 डाउनलोड होतो. आता हे डाउनलोड होईना कारण की बॅलेन्स नाही. हे 7/12 तुम्ही कुठेही यूज करू शकता. तर यासाठी तुम्हाला फक्त 15 रुपये चार्जेस लागणार आहेत. ते कुठे ॲड करू शकता. तर इथे एक रिचार्ज अकाउंट या ऑप्शनचा पर्याय, इथं जायचं आहे. अमाऊंट तुम्हाला जे काही 50-100 ॲड करायचे आहेत
ते असे क्लिक करायचे. तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं, पे नाववरती जायचं. इथे तुम्हाला पेमेंट मेथड ॲड करायचं आहे आणि इथून तुम्ही फोनपेनी कोणत्याही पर्यायाने इथून पे करू शकता. UPI QR आणि कशाने पे करू शकता आणि तुम्ही अशा प्रकारे 7/12 उत्तर काढू शकता. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.